जर एकत्र आली तर क्रांती आहे. आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी नव्वाटांना जमूनच देत नाही. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या पुढं तुया नाद लागत. मी बाईच्या नादी लागन पण तुया नाद लागायचं नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा, त्यात प्रॉफिट आहे. काय म्हणणं तुमचं? तुम्ही मिटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा. जाऊ दे त्यांना काय, सगळ्यांना अकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी म्हणजे दिंडे आणि फिंडे वाढल्या कशामुळं? हे दिंडे फिंडे असे याच्यामुळंच वाटोळं झालंय दिंड्यांचं. दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत. दुसरी दिंडी. हे दिंडे अजून दिंडेवाल्यांना सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहेत 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. महाराज एकात्मते सारखी ताकदच नाही, आणि ती करले पाहिजे. पोरा आता हे जे पोर आहेत नाही करतात मला, आपण काय केलं मला, आता ही पोरं पसायदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाती 6 चपात्या आणि ती बामटेवाणी दाव्यावरून 6. नाही यांना पसायदान शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आईबापांनीच केलं. काय मध्ये तुमचं? पोरं काय करत म्हणा, आता हे 10वीला कार्ट आहे, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची काय करते? ते शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे बाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तू का नाही उलटली पुढे, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मध्ये आता हे सगळे बसलेले माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं आहे. आपणच शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपलं येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून या हरामींना फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामींना कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे, आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाही तरी नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली, पागलच झाली. 1 मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाली. 5 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला, गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला? हां चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे? PUBG, अजून पीपल, जोरात बोला कोणती?
हा पबजीन काय चाललंय? नाही नाही, हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं आणि तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45 जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आणि ती काळाची गरज आहे. मग हे एक मडक आहे आणि हे एक मडक आहे काला सुरू. हे एक मडक आहे, हे एक मडक आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव तुझा विना मी कोणाला कळे. ओके कुणाच्या पडते लोणे पुढामुखी रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर बुका, 20 रुपयात रातभर बुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोत बुका. हे स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला? सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का? मोबाईलमुळं 8 रोग झालेत. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, बोलणं कुठे. आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? वाईट. बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात आहे, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली यूट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही. विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खाट्याने घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला आहे का? सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम, त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला, बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक, बोलतच नाही लोक. लगविला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली, आईनं गॅसवर दूध तापवलं,
पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे. ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली. पोरा